श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनुष्य जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा त्याला 3 दृष्टी प्राप्त होतात. एक असते स्थूलातली दृष्टी, दुसरी असते सूक्ष्मातली दृष्टी आणि तिसरी असते तत्वदृष्टी. तत्वदृष्टी ही अनुभवातून येते आणि ती काही लोकांजवळच असते. सूक्ष्मदृष्टी ही सुद्धा काहीच लोकांजवळ असते. बाकी तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य माणसं असतात त्यांना स्थूलाचीच दृष्टी असते. आणि म्हणून आपण डोळे मिटून जरी ध्यानाला बसलो तरी आपल्या डोळ्यापुढे स्थूल रूपच येतं. सूक्ष्म रूप किंवा आत्मतत्व असं तत्वरूप येत नाही. काही काही डॉक्टरांजवळ सूक्ष्मदृष्टी असते बघा. समोर आलेला रोगी पाहता क्षणी त्यांना समजतं की याला काय झालंय. परंतु अशी सूक्ष्मातली दृष्टी ही सगळ्यांजवळ नसते. आणि आत्मतत्व दर्शवणारी तत्वदृष्टी तर नसते असं म्हणायला हरकत नाही. काही ठराविक लोकांजवळच ती असते, जे सद्गुरू पदाला पोहोचलेले आहेत, जे संत पदाला पोहोचलेले आहेत, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, अशाच लोकांजवळ तत्वदृष्टी असते. काही ठराविक साधकांजवळ सूक्ष्मदृष्टी असते आणि बाकी सगळ्यांजवळ स्थूल दृष्टी असते. ओवी क्रमांक 14. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप जाहला आहे. असा हा निज स्वरूप असणारा, अनादि अनंत असणारा परमात्मा जो निष्कंप आहे, तो आपली मर्यादा सोडून मानवी रूप धारण करून अर्जुनावर कृपा करण्यासाठी इथे आता समोर उभा आहे. त्याची अर्जुनावर विशेष प्रीती आहे, प्रेम आहे आणि म्हणून तो अर्जुनावर खुश झालेला आहे आणि आपल्या कृपेचा वर्षाव तो आता अर्जुनावर करतो आहे. आता हा भगवान श्रीकृष्ण कसा आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. ओवी क्रमांक 15. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाच्या प्रेमाने हा मोहित झालेला आहे, वश झालेला आहे. अर्जुन जे काही सांगेल ते सगळं हा ऐकतो आहे, करतो आहे. पण हा परमात्मा आहे तरी कसा, तर आकाराची पैलथडी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याला आकारच नाही, निर्गुण निराकार आहे. एक तर याला काही आकारच नाही आणि दुसऱ्या अर्थाने जर बघितलं तर या जगामध्ये जेवढे म्हणून आकार आहेत ते सगळे याचेच आहेत. तर असा हा आकाराची पैलथडी आहे. थडी म्हणजे किनारा, ऐलथडी
आणि पैलथडी असे दोन प्रकार असतात. या बाजूचा किनारा आणि त्या बाजूचा किनारा. पावसाळ्यामध्ये नदी जेव्हा वाहते तेव्हा आपण त्याला दुथडी भरून वाहते असं म्हणतो. दुथडी म्हणजे दोन्ही काठावर पाणी पोहोचेल अशा पद्धतीने ती वाहते आहे. दुथडी भरून वाहते आहे म्हणजे नदीच्या दोन्ही काठावर, दोन्ही किनाऱ्यांवर त्या नदीचं पाणी पोहोचलं आहे, इतकं पाणी त्या नदीला आलेलं आहे. असा हा भगवंत दोन्ही बाजूला आहे. ऐलथडी पण आहे आणि पैलथडी पण आहे. म्हणजे या बाजूचेही सगळे आकार त्याचेच आहेत आणि त्या बाजूचेही सगळे आकार त्याचेच आहेत. म्हटलं तर सगळेच आकार त्याचे आहेत आणि म्हटलं तर काहीच आकार त्याला नाही. तो निर्गुण निराकार आहे. आणि हे संपूर्ण त्रैलोक्य जणू काही एखादं वस्त्र आहे आणि त्या वस्त्राची घडी घालावी. घडी घातल्यानंतर ती जशी लहान होते, नाही का. एखादी 9 वारी साडी आहे, खूप लांब आहे, मोठी आहे, परंतु त्याची घडी घातल्यानंतर अगदी चौकोनी छोटीशी घडी त्याची होते. तसा हा जो भगवंत आहे, हे संपूर्ण त्रैलोक्य जणू काही एखादं वस्त्र आहे आणि त्या वस्त्राची घडी घालावी आणि ती घडी जशी लहान होते तसा हा संपूर्ण त्रैलोक्य व्यापून असणारा परमात्मा परमेश्वर हे मानवी स्वरूप धारण करून एवढ्याशा छोट्या आकारामध्ये तो अर्जुनासमोर उभा आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि परमात्मा परमेश्वरच गोपाल कृष्ण बनून अर्जुनासमोर उभा आहे, परंतु हे संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये एकरूप झालेलं आहे. किंवा विश्वा इतका तो विराट स्वरूपाचा असून देखील त्याला घडी घालून जणू काही लहान रूपामध्ये, लहान अवस्थेमध्ये श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रगट केलेलं आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि हे संपूर्ण विश्व व्यापून टाकणारा विराट स्वरूप असणारा हा परमात्मा परमेश्वर या छोट्याशा देहामध्ये आला आणि त्याने आपलं स्वतःचं रूप आवरून घेतलं, सावरून घेतलं आणि एका देहामध्ये प्रवृत्त केलं. आणि अर्जुनाच्या प्रेमाखातर तो देहरूप धारण करून अर्जुनासमोर उभा आहे. सत्पुरुषांचं हेच असतं. आपल्याला त्यांचा देह दिसतो, परंतु खऱ्या अर्थाने ते त्रैलोक्यव्यापी असे परमात्म स्वरूपच असतात. काय त्यांची अवस्था असेल बघा. आता एवढं सगळं वर्णन केल्यानंतर इथे आता गीतेमधला या 4थ्या अध्यायातला पहिला श्लोक इथे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. 4थ्या अध्यायातला पहिला श्लोक आता आपण पाहतो आहोत. ज्ञान कर्म संन्यास योग असं या 4थ्या अध्यायाचं नाव आहे. म्हणजेच दिव्य ज्ञान, आत्मज्ञान भगवंत आपल्याला सांगणार आहेत. या 4थ्या अध्यायातला हा पहिला श्लोक. श्री भगवान उवाच इमौ विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे अब्रवीत. श्री भगवान उवाच
इमौ विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे अब्रवीत। श्री भगवान उवाच इमौ विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे अब्रवीत। आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया। भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव असणाऱ्या विवस्वानाला केला। विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा मूळ निर्माता जनक असणाऱ्या मनूला केला आणि मनूने तोच उपदेश इक्ष्वाकुला केला। भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अर्जुना, हा अविनाशी असणारा योग मी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने तो इक्ष्वाकुला सांगितला। आता या श्लोकावर आधारित जी ओवी ज्ञानेश्वर महाराज लिहितायत, सांगतायत, ती ओवी क्रमांक 16 आपण बघूया। मग देव म्हणे आगा पंडूसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची। आता भगवान श्रीकृष्णच आपल्या मुखातून सांगतायत की विवस्वान नावाचा जो सूर्य होता त्याला मी हा योग अगोदर सांगितला। त्या विवस्वानाने हा योग मनूला सांगितला आणि मनूने हा इक्ष्वाकुला सांगितला। ही जी परंपरा भगवान श्रीकृष्ण सांगतायत ती ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की देवा, तुम्ही तर आत्ता माझ्या समोर उभे आहात आणि तुम्ही म्हणताय मी आधी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितलं। हे कसं काय बुवा? ही काय भानगड आहे? त्याचं असं आहे की विवस्वान हा सूर्य आहे आणि वेदामध्ये परमात्म्याला सूर्य म्हटलेलं आहे। सूर्य आत्मा जगतः तस्तुवश्चः असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा की परमात्म स्वरूपातून हे ज्ञान जेव्हा प्रगट झालं, वर आलं, तेव्हा ते पहिल्यांदा प्रकाशित झालं, प्रकाशात आलं आणि म्हणून त्याला विवस्वान असं म्हटलं। आता त्या विवस्वानाने मनूला सांगितलं। मनू म्हणजेच मन्वंतर, कालगणना करण्याचं एक मापन। पूर्वीच्या काळी कालगणना कशी होत होती हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु हा जो काही योग भगवान श्रीकृष्ण सांगतायत तो अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि अनेक काळापासून तो चालत आलेला आहे। हे यातलं महत्त्वाचं आपण समजून घ्यायचं आहे। मुद्दा असा आहे की हा योग जो आहे तो फार
जुना आहे, प्राचीन आहे, पुरातन आहे. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मग तेणे विवस्वते रवी, ही योगस्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रीती. ही योगाची स्थिती जी आहे, ही अवस्था जी आहे, ती विवस्वानाने म्हणजेच सूर्याने मनूला सांगितलं. मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशली, ऐसी परंपरा विस्तारली, आद्य हे गा. मग त्या मनूने या योगाचं आचरण करून, स्वतः त्याचा अनुभव घेऊन, स्वतः त्याचं अनुष्ठान करून, ही जी योग परंपरा आहे ती इक्ष्वाकूपर्यंत पोहोचवली. इक्ष्वाकूला या योगाचा उपदेश केला आणि ही परंपरा त्याने पुढे चालू ठेवली. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखातून ही योगविद्या कशी परंपरेने पुढे पुढे चालत आली हे सांगितलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.